जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्वच आमचे स्नेही कविवृंद आणि इथं जमलेल्या तमाम माझ्या वंचित समाजातील बंधू भगिनींनो आणि वडीलधारी आबालवृद्ध यांना सर्वप्रथम माझा मानाचा जय भीम। आजच्या या अतिशय हृदयस्पर्शी काव्य मैफिलीमध्ये सामील झाल्यानंतर खरंच मनाला अगदी आनंद होतोय आणि याच ठिकाणी मला महान समाज सुधारकांविषयी बोलण्याची संधी मिळाली, मी माझं भाग्य समजतो। खरं सांगायचं झालं तर मागासलेल्या समाजासाठी कार्य करत असताना बाबासाहेबांनी कधी स्वतःच्या संसाराचा कधी विचार केला नाही, स्वतःच्या मुलांचा सुद्धा कधी विचार केला नाही, शेवटच्या क्षणापर्यंत विचार केला तो फक्त आणि फक्त माझा मागासलेला वंचित समाज सुधारला पाहिजे, शिकला पाहिजे, संघटित झाला पाहिजे आणि समाजाने संघर्ष करून या देशाची शासनकर्ती जमात बनली पाहिजे। हे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा नवी क्रांती घडणारच इतक्या भयान ताकदीची व्यक्ती आणि समाजासाठी पुन्हा त्याच उमेदीने पेटून उठलेले आमचे सर्वांचे हृदयस्थान वंचितांचे रक्षण करते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेबजी आंबेडकर हे साधारण व्यक्तिमत्व नाहीये। नुसता निवडणुकीचा बिगुल वाजताच अगदी काहीच दिवसात सर्वांच्या हृदयाची धडधड वाढली आहे, काहींना तर घाम फुटलाय, काहींनी तर चक्क माघारच घेतली आहे। असं का बरं? प्रकाशजी आंबेडकर नावाचं वादळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येऊन धडकलंय आणि नक्कीच या वादळामध्ये भल्या भल्यांची झोप उडाली आहे, याची हळूहळू आपल्याला प्रचिती यायला लागली आहे। या वादळाची ताकद म्हणजे हा सगळा वंचित समाज आहे। समाजात अडाणी राहिला नाही, शिक्षित झालाय, समाज एकत्रही आलाय आणि आता संघर्षही करणार यात काही शंका नाही। सत्ता काबीज करून वंचितांचं सरकार प्रस्थापित करायचं अगदी त्याच दिशेने वाटचाल चालू आहे। सर्वांना या क्रांतिकारी लढाईमध्ये सहभागी होऊन आपापल्या भूमिका निभवायच्या आहेत। बाबासाहेबांनी अहोरात्र परिश्रम घेतले, संविधानाचं निर्माण केलं आणि याच संविधानाच्या आधारावर बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता आपल्यालाच करायची आहे। सर्व माझ्या वंचितांना माझं आव्हान आहे की खरंच बाबासाहेबांची किती प्रतिभावंत आणि वाखाणण्याजोगी अशी कल्पनाशक्ती तशीच दूरदृष्टी होती। त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्यांना खटकत होत्या त्या गोष्टींचा त्यांनी नुसता त्यागच नव्हे तर समूळ नायनाट केला, त्या सर्वस्वी संपवल्या। मार्मिक शब्दामध्ये बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचे सुंदर असे वर्णन करताना परत कवी लिहितात, कोलमडलो होतो आधार दिलास तू, कोलमडलो होतो आधार दिलास तू, संस्कार देऊन या जीवन घडवलेस तू, डोकावून शांतीच्या सागरात संपवून अंधार गुलामगिरीचा, डोकावून शांतीच्या सागरात संपवून अंधार गुलामगिरीचा, प्रकाशमय बुद्ध धम्माची वाट दाखवलीस तू, प्रकाशमय बुद्ध धम्माची वाट दाखवलीस तू। मला मनोवादी विचारधारेच्या लोकांना एकच सांगायचंय, उड किती उडतोस राहिले अगदीच काहीच दिवस तुझ्या सत्तेच्या जोरावर, पण लक्षात ठेव मर्दा हा देशच चालतो माझ्या भीमरायाच्या संविधानावर। म्हणून सत्तेचा दुरुपयोग करून अन्यायाचं थैमान मांडलंय हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि अन्यायावरती मात करून वंचितांना न्याय मिळाला पाहिजे। सर्वजण प्रस्थापित सत्ताधारी म्हणतात, असदुद्दीन ओवैसी भडकाऊ भाषण देतात, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात। जो माणूस एक पाऊल जर टाकायचा असेल तर बाबासाहेबांनी देशाला बहाल केलेल्या संविधानावर चालतो, त्या माणसाला तुम्ही कॉन्स्टिट्यूशन राईट शिकवता, त्यांना पूर्णपणे विचार स्वातंत्र्य आहे, ते समाजाशी संवाद साधू शकतात, ते समाजाचे प्रश्न संसदेमध्ये खंबीरपणे मांडू शकतात आणि याच त्यांच्या परखड वक्तव्याला जर तुम्ही भडकाऊ भाषण देतात म्हणत असाल तर होय असदुद्दीन ओवैसी भडकाऊ भाषण देतात। ओवैसी साहेब एकटे असून दलितांचे जे प्रश्न आहेत ते तेवढ्या मोठ्या संख्येने संसदेत उपस्थित असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या पुढे आवर्जून मांडत असतात। कुठे असतात तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या पाठीमागे सत्तेसाठी लाचार स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात आणि ज्या बाबासाहेबांनी स्वाभिमानासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अहोरात्र एकटच लढत राहिले आणि कुठेही स्वाभिमान गहाण ठेवून स्वतःला वाघाचं शरीर असून पामध्ये आडोसा घेतात, मग तेव्हा नाही का दिसत मागासलेल्या गरिबीच्या गर्दीत पिचत पडलेला तो दलित समाज।
निवडणुकीच्या तोंडावर यो करेंगे त्यो करेंगे नुसत्याच फुकटच्या भूलतापा दलितांचे प्रश्न कोण मांडतो? आणि खरंच बाबासाहेबांचे अनुयायी असाल तर तमाम माझ्या दलित बांधवांना माझं आव्हान आहे, शेवटची संधी आहे. बाबासाहेबांच्या विचारावर चालून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे डगबगता पाठीशी उभे राहूयात आणि बघू कोण कसा येतो आडवा. म्हणून मला या ठिकाणी आठवतंय, या देशाचे राष्ट्रपती तसेच जगदविख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगून गेले, तुम्ही ज्यांना आवडत नाही त्याला तुमच्याबद्दल कितीही स्पष्टीकरण द्या, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि तुम्ही ज्यांना आवडता त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची गरज नाही. आता आपण स्पष्टीकरणामध्ये वेळ न घालता सर्वजण संगनमताने एकमेकांचे मतभेद दूर ठेवून बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाज हितासाठी लोकशाहीचा उपयोग करून आणि तळागाळातील समाजापर्यंत सत्ता खेचून आणण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करायचंय. मला माहिती आहे, पण खरंच या गोष्टीमध्ये तथ्य आहे, त्यामुळेच माझ्या या गोष्टी नक्कीच विरोधकांच्या अंगाला झुंजतील. पण सत्ताधाऱ्यांनी थोडंसं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की समाजाला तर सोडा पण स्वतःला फसवतो. संसदेमध्ये दलितांचा नेता म्हणून तुम्हाला पाठवला, आम्हाला आनंद आहे, पण समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्ही आवाज उठवता की आतापर्यंत समाजाचे प्रश्न मार्गी लावले. किती समाजोपयोगी दलितांच्या प्रश्नावरती तुम्ही किती आतापर्यंत समाजाचे प्रश्न मार्गी लावले. एकूण एक सर्व गोष्टींचा जर विचार केला तर फक्त संसदेमध्ये जाऊन हास्यकुल्लोळ केला. बाबासाहेबांचा हेतू हा नव्हता की संसदेमध्ये जाणारा माझा पुढारी जाऊन संसदेत उपस्थित लोकांचं मनोरंजन करण्यासाठी पुढारी आहे. जर तुम्हाला तुमच्यातली कलाकारी दाखवायची असेल तर तुम्हाला भरपूर स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध आहे. बॉलिवूड आहे, टॉलिवूड आहे, हॉलिवूड आहे, तिकडे जाऊन कलाकारी दाखवा. उगाच समाजाच्या भावनांशी कशाला खेळताय? बाबासाहेबांचा उद्देश साफसुथरा होता, देशहिताचा होता आणि हा पुढारी समाजाचा प्रतिनिधित्व करेल आणि समाजाची मागासली पण घालवेल असा निस्वार्थ बाबासाहेबांचा हेतू होता. बस झालं तुमच्या अकलेचे तारे तोडणे. आता फक्त जर दलितांचं नेतृत्व निस्वार्थ आणि बाबासाहेबांना सार्थ ठरवणार असेल तर ते नेतृत्व आहे फक्त बाबासाहेबांचा नातू प्रकाश आंबेडकर साहेब. आता सर्व पर्याय संपलेत. आता एकच पर्याय बाळासाहेब आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी देशहितासाठी संविधानाची दिवसाची रात्र करून स्वतःच्या जीवाची पराकाष्ठा करत निर्मिती केली आणि अशा मौल्यवान संविधानाचा अंमलबजावणी करणाराही जर बाबासाहेबांचं रक्त असेल तर तळागाळातील जनता ही आनंदाने ताठमानेने जगायला शिकेल. म्हणून गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, तेव्हा सर्व दलित तर एकत्र आलेला आहोतच. आता संघर्ष करायचा आणि आदर्श नव भारताची, बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताची निर्मिती करूयात. याच संविधानाच्या आधारावर माणूस म्हणून जगण्याची स्वर्ण संधी मिळाली आहे. याच संधीचा फायदा घेऊन राजकीय लढाईमध्ये सामंजस्य आणि एकमेकांच्या सहकार्याने सत्ता काबीज करायची आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांची मशाल अशी जीवनभर तेवत ठेवायची आहे. पुनश्च एकदा सर्वांना माझं आव्हान आहे आणि सर्वांना मी आवाहन करतो, आदरणीय बाळासाहेबांना सर्वांनी साथ द्यायची आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांनी बहुमताने विजयी करायचा आहे आणि लोकशाहीच्या नवक्रांतीचे साक्षीदार होऊयात. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि माझा म्हणणं ऐकून घेतलात त्याबद्दल सर्वांचा मनस्वी आभारी आहे. एवढं बोलून मी सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.